तर बघा आपण की नाही आता सिमेंटचे जे कंपाऊंड्स आहे रॉ मटेरियल, ठीक आहे, त्याबद्दल जाणणार आहोत. तर हे सगळे यामध्ये जवळपास 7 हे जे रॉ मटेरियल ते असतात. लाईम, सिलिका, ॲल्युमिना, आयरन ऑक्साईड, मॅग्नेशिया. तर याला लक्षात कसं ठेवायचं? सगळ्यात पहिले हा वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचा, सा ई म, ठीक आहे. एवढं लक्षात होऊन जाईल. हे तुम्हाला पाठच करावं लागेल. पाठ इन द सेन्स की याची कंपोनेंट्स विचारतात प्रपोर्शन किती आहे, काय आहे. तर तो अभी अभी मुझे मेरे एक दोस्त ने बताया की एक म्हणजे मराठी ॲक्ट्रेस आहे म्हणते, साई मांजरेकर. तर साई मांजरेकरसाठी लसम नाही लक्षात राहत, ॲक्ट्रेसचे वगैरे नाव तुम्हाला लक्षात राहील. ते हे साई साई तिचं नाव आहे, एम तिचं सरनेमचं तर मांजरेकर. आणि हे एल एल म्हणजे काय, लेडीज, म्हणजे ती लेडीज आहे. साई म्हणजे साई नावाची एक लेडीज आहे, साई मांजरेकर. तर असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. हे शिवम सीडसाठी सांगितलं. ओके. हे जे आमचे सुपर 40 दामनकर सर आहे त्यांनी हे लिहून दिले आहे. आणि यांनी एक बघा, हे तर आहे लाईम. तर लाईम काय 60 to 67, नंतर सिलिका 17 to 25. तर हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल. आणि मॅग्नेशियासाठी अशी ट्रिक होती की बघा, तुम्हाला आता यात कन्फ्युजच होईल ना की 0.5 to 6 कशाचं आहे, तर आयरन ऑक्साईड आहे, ते बघून सांगू शकता. पण कन्फ्यूज होते ना, 0.4 आहे की 0.6 आहे आणि कशाचं आहे. तर यासाठी काय आहे ट्रिक बघा, एम जे आहे 4 पद्धतीने 4 ठिकाणी लिहून टाकायचे. आणि ह्या 4 प्लेनमध्ये मग आता काय इथं लक्षात राहील की अरे हां, ह्याची जी रेंज आहे मॅग्नेशियाची ती 0.5 to 4 आहे. मग आता मॅग्नेशियाची 0.4 आहे, तर मग 6 जे आहे म्हणजे 0.5 to 4 आहे. तर मग मॅग्नेशियाची किती, मॅग्नेशियाची ही आली, तर मग आयरनची किती आली, 6, म्हणजे 0.5 to 6. म्हणजे हे लक्षात राहील, त्याच्यात कन्फ्युजन नाही होणार. आणि हे तर बाकी तुम्हाला पाठ करावं लागेल, ठीक आहे. आणि हे लसाई म्हणून लक्षात ठेवायचं. आणि नंतर हे जे आहे ना, हे चेतन सक्सेना. तर चेतन सक्सेना सरांनी काय केलं, ॲव्हरेजच्या बेसिसवर तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. ॲव्हरेजच्या बेसिसवर कशी बघा, जर आता तुम्ही लाईम तर पाठच केला, सा ई म, हे काय. आता लाईमसाठी काय 60 to 65. आता याचा ॲव्हरेज घ्या तुम्ही, याचा ॲव्हरेज काय ते 63, ठीक आहे. नंतर सिलिकासाठी ॲव्हरेज काय याचा, म्हणजे ॲव्हरेज इन द सेन्स की याची रेंज काय 70 to 25. आता याचा ॲव्हरेज घेऊन घ्यायचा. ॲव्हरेज काय घेतलं नाही, 20 घेतला. आता हे बघा, हे दोन जर तुमच्या लक्षात असेल तर बाकी सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. का बरं? कारण की बघा, ॲल्युमिनासाठी काय घ्यायचा, हा जो 6 आहे 63 घेतला, तर 63चा हा 6 घ्यायचा, इथे लावायचा. नंतर आयरनसाठी काय करायचं, इथला 3 घ्यायचा, इथे लावायचा. मॅग्नेशियाचं काय करायचं, इथला 2 घ्यायचा, इथं लावायचा. आता इथं 0 नाही लावू शकत ना, इथं काही ना काही पोटॅशियमचा म्हणजे प्रोपोर्शन राहील. तर मग इथे काय करायचं 0.25, कारण की याची रेंज काय 0.5 to 1. तर मग याच्यासाठी 25 ॲव्हरेज आहे ना. तर हे ॲव्हरेजच्या बेसिसवर हे ट्रिक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवणार, साई मग 63 20, मग 6 खाली घेऊन घ्यायचा, 3 खाली घेऊन, आणि हे लक्षात राहून जाईल, ठीक आहे. तर हे थोडीशी एक ट्रिक होती, लक्षात ठेवा. लसाईमवरून हे कंपोनंट, हे ॲव्हरेजसाठी फक्त वरचे दोन 63 आणि 20 मग त्याच्या खाली लावत जायचे. आणि हे ॲव्हरेजच्या बेसिसवर आहे. आणि इथे बघा, इथे काय आहे मॅग्नेशिया आहे. तर हे सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर कन्फ्यूज होतं की 4 आहे की 6 आहे, तर मग 4साठी काय हे 4 प्लेनमध्ये आपण एम लावून टाकले, तर हे 4, ठीक आहे.